तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. औरंगाबाद शहराच्या ऐतिहासिक परिसरात उभा असलेला दिलरास बानो उर्फ रबिया दुरानी यांचा मकबरा आजही पाहणाऱ्यांना भुरळ घालतो. हा मकबरा औरंगजेबाची पत्नी दिलरास बानोच्या स्मरणार्थ 1651 ते 1661 या कालावधीत बांधण्यात आला. काळाच्या पडद्याआड लपून गेलेल्या मुघलकालीन वैभवाचा हा एक तेजस्वी पुरावा मानला जातो. हा मकबरा एका उंच चौकोनी चबुत्यावर उभा राहिलेला असून त्यासाठी लाल बसाल्ट दगडाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आलेला आहे. चबुत्याच्या कडेने जाळीदार रेलिंग उभारण्यात आलेली असल्याने संपूर्ण संरचनेला एक राजेशाही साज चढतो. चारही बाजूंनी पाया होऊन जाण्याची व्यवस्था असली तरी पश्चिमेकडील मार्ग हैदराबादच्या निजामाने बांधलेल्या मशिदीमुळे बंद झाला आहे. मकबऱ्याच्या चारही कोप्यांवर अष्टकोनीय मनोरे उभे असून त्यांच्या शिखरावर घुमटाकार मंडप आहेत. हे मनोरे एका सलामी मुद्रेत उभारलेले असून ते आपल्या अक्षापासून किंचित बाहेर झुकलेले दिसतात. ही वास्तुरचना त्या काळातील अभियंत्यांचे कौशल्य दर्शवते. चबुत्याच्या खाली चारही बाजूस अर्धवर्तुळाकार व कमानीयुक्त खोल्या आहेत. या खोल्यांच्या छतावर हियाच्या आकाराच्या आकृत्या कोरलेल्या असून भिंतींवर भौमितिक तसेच वनस्पती सदृश अलंकरण दिसते. दक्षिणेकडे असलेली एक अतिरिक्त कबर रबिया दुरानीच्या दाईची असल्याचे मानले जाते. वास्तुशिल्पातील अनोखे सौंदर्य, मकबऱ्याची मुख्य रचना चौकोनी असून प्रत्येक बाजूस उंच कमानी उभ्या आहेत. भिंतींचा खालचा भाग आणि भव्य घुमट पांढऱ्या संगमरवरी दगडातून तयार केला आहे, तर मधला भाग बसाल्ट दगडाने घडवला असून त्यावर चुना लावून संगमरवरी रंगाचा आभास निर्माण करण्यात आला आहे. भिंतींवर चुना आणि विटांची भुकटी यांच्या मिश्रणातून केलेले कोरीव अलंकरण आजही स्पष्टपणे दिसते. दक्षिणेकडील दरवाजा हा मुख्य प्रवेशद्वार मानला जातो. तो अष्टकोनीय खोलीमध्ये उघडतो, जिथून संगमरवराच्या जाळीतून खाली असलेली मुख्य कबर पाहता येते. आतील भाग सुबक नक्षीकामाने सजवलेला असून शांत आणि पूज्यभाव निर्माण करणारा वाटतो. प्रवेशद्वारा व्यतिरिक्त उर्वरित 3 बाजूंना संगमरवरी जाळीदार खिडक्या आहेत. या खिडक्यांमधून येणारा मंद प्रकाश संपूर्ण अंतर्गत भागाला एक दिव्य स्वरूप प्रदान करतो. मकबऱ्याच्या माथ्यावर उठून दिसणारा भव्य घुमट आणि त्याच्या कोप्यांवरील 4 मनोरे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना ठरतात. प्रवेशद्वारासमोरून खाली जाणारा एक पायरीदार मार्ग आहे, जिथे मुख्य कबरीभोवती अष्टकोनीय संगमरवरी जाळीचा पडदा उभा आहे. या दगडी जाळीमुळे संपूर्ण परिसरात एक स्वच्छ, पवित्र आणि ऐतिहासिक वातावरण निर्माण होते. आजही हा मकबरा केवळ पर्यटन स्थळ नसून मुघलकालीन कलेचा एक जिवंत साक्षीदार आहे. इतिहास प्रेमी, अभ्यासक आणि पर्यटकांसाठी हा ठेवा भविष्यातही असाच जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. या वास्तूने उभा केलेला सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.